फ्रेंड्स, आपल्या ॲनिमल सायन्समध्ये एक डेफिनेशनचा जो पार्ट आहे तो राहिला होता. ठीक आहे. ॲनिमल सायन्स जे आहे, ॲनिमल हजबंडरी डेअरी सायन्स, हा ऑलमोस्ट पार्ट जो आहे हा आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण कॅटल बघितलं आहे, बफेलो बघितलं आहे, शीप बघितलं आहे, गोट्स बघितलं आहे, यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड्स बघितल्या आहे. ॲनिमल फिजिओलॉजीबद्दल आपण शिकलो आहे, मिल्क टेक्नॉलॉजीबद्दल आपण शिकलो आहे. ठीक आहे. पोल्ट्रीबद्दल आपण शिकलो आहे. म्हणजे बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या आपण कव्हर केल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे, इस्ट्रस सायकल काय आहे. ठीक आहे. अजून आपण काय शिकलो आहे, त्याच्यामध्ये केअर अँड मॅनेजमेंट आपण शिकलो आहे. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण शिकलो आहे ॲनिमल सायन्समध्ये. पण आपला हा जो बेसिक्स टर्मिनॉलॉजीचा जो पार्ट आहे हा राहिला होता. ठीक आहे. तर आज हा जो पार्ट आहे हा पूर्ण आपण कंप्लीट करूयात. ठीक आहे. आणि हे आपलं लास्ट लेक्चर राहील ॲनिमल सायन्सवर. म्हणजे आपण नियरली अबाउट बऱ्यापैकी ॲनिमल सायन्सचा हा सिलेबस कव्हर केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेवढा ॲनिमल सायन्सचा सिलेबस कव्हर केलेला आहे, तुम्हाला बाहेरच्या कोणत्याच क्लासेसमध्ये एवढा सिलेबस कुठे कव्हर केलेला दिसणार नाही. म्हणून ठीक आहे. तर हेच जे आहे, हेच जे लेक्चर सिरीज आहे हीच परत परत बघा व्यवस्थित. यालाच परत परत तुम्ही रिवाईज करा, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी जे आहे चॅप्टर्स किंवा जे कंटेंट आहेत ते तयार होईल आणि याच्यावरच तुम्ही नोट्स बनवा चांगलं आहे. ठीक आहे. तर चला आज आपण लास्ट लेक्चर शिकूयात, बेसिक्स टर्मिनॉलॉजी ऑफ द ॲनिमल सायन्स. ठीक आहे. ह्या मिसलेनियस टर्मिनॉलॉजीज आहेत. ठीक आहे. तर चला सुरुवात करूयात. आता पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे ती आहे फ्री मार्टिन. काय आहे? फ्री मार्टिन. आता फ्री मार्टिन म्हणजे काय असतं की बघा, एखादा ॲनिमल आहे, त्या ॲनिमलनं काय दिलं आहे की ट्विन्स बाळांना जन्म दिला आहे. बघा, अशा ट्विन्स पिल्लांना त्यांना काय दिला आहे? जन्म दिला. हे जे ट्विन्स असते याच्यामधला एक मेल असतो आणि याच्यामधला एक काय असतो? फिमेल असतो. पण ज्या वेळेस एखादी गाय ट्विन्सला जन्म देते आणि तिच्यातला ज्यावेळेस एक मेल असतो आणि एक फिमेल असतो, म्हणजे काय की दोन्ही पण हे वेगवेगळ्या सेक्सचे असतात. तिच्यातली जी फिमेल असते ही नेहमी स्टराईल असते. ही नेहमी काय असते? स्टराईल असते. आता ही स्टराईल का बरं असते? एक गोष्ट लक्षात ठेवा, डेफिनेशन बघा की व्हेन ट्विन काफ आर द बॉर्न ऑफ द डिफरंट सेक्सेस. बघा, ज्यावेळेस हे जे ट्विन काफ्स आहे, ज्यावेळेस काफ म्हणजे काय की छोटं पिल्लू. ठीक आहे. आणि हे ट्विन काफ ज्यावेळेस यांचा जन्म होतो आणि त्यावेळेस जन्म होताना त्यावेळेस ते डिफरंट सेक्सेसचे असतील, म्हणजे एक मेल असेल आणि एक फिमेल असेल. तिच्यातली जी फिमेल काफ जी असते ती नेहमी स्टराईल असते. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणतो? फ्री मार्टिन असं म्हणतो. आता जनरली होतं काय की ज्यावेळेस हे ट्विन्स जे आहे, ज्यावेळेस हे आईच्या युटेरसमध्ये असतात, आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस असतात किंवा त्याच्या गाईच्या पोटामध्ये ज्यावेळेस ते असतात, त्यावेळेस काय होतं की जे एम्बिलिकल कॉर्ड आहे, म्हणजे जी नाळ आहे या दोन्ही गायींची, जी आईच्या पोटामध्ये किंवा युटेरस वॉल जे असते, युटेराईन वॉल, त्याला अटॅच झालेली असते. तर ही जी एम्बिलिकल कॉर्ड आहे, म्हणजे ही जी नाळ आहे ही काय असते? या दोन्ही पण नाळ ज्या असतात त्या फ्यूज झालेल्या असतात. काय? फ्यूज झालेल्या असतात. याला जर तुम्ही ॲनाटॉमिकल किंवा मेडिकलच्या भाषेत जर बोलायचं झालं तर याला कोरियन ॲलॅन्टॉइस ॲनास्टोमॉसिस याला आपण म्हणतो. काय म्हणतो? कोरियन ॲलॅन्टॉइस ॲनास्टोमॉसिस याला आपण म्हणतो. तेवढं लक्षात ठेवा. आता जनरली होतं काय की ॲम्बिलिकल कॉर्ड ज्यावेळेस फ्यूज होते, बरोबर, त्याच्यामध्ये मेल पण आहे आणि फिमेल पण आहे. या मेलमध्ये काय असतं की टेस्टोस्टेरॉन हार्मोन असतो. टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन असतो. हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन काय करतो की जे सेक्स ऑर्गन असतात, जे प्रायमरी सेक्स ऑर्गन असतात त्याची डेव्हलपमेंट करतो. तर प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते आहे मेलमध्ये? तर टेस्टीज हे काय? प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. ठीक आहे. तर तेवढं लक्षात ठेवा. पण हे टेस्टोस्टेरॉन काय आहे की हा एक डॉमिनेटिंग हार्मोन आहे. काय? हा एक डॉमिनेटिंग हार्मोन आहे. पण हा डॉमिनेटिंग हार्मोन असल्यामुळं काय करतो की हा टेस्टोस्टेरॉन या इस्ट्रोजनची ॲक्टिव्हिटी सप्रेस करतो. हा जो इस्ट्रोजन आहे हा काय करतो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं फॉर्मेशन करतो. जसं काही ओव्हरी काय? प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. ओव्हरी. ठीक आहे. ओव्हरी काय? प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. या ओव्हरीला फॉर्मेशन करायचं काम जर कोणी करत असेल तर हा एक इस्ट्रोजन हार्मोन आहे जो फिमेलमध्ये प्रेझेंट असतो. पण जनरली होतं काय की ह्या दोन्ही पण एम्बिलिकल कॉर्ड या फ्यूज असल्यामुळं काय होतं की हा जो टेस्टोस्टेरॉन आहे हा एक डॉमिनेटिंग हार्मोन आहे. हा काय करतो? या इस्ट्रोजनची ॲक्टिव्हिटीला सप्रेस करतो. इस्ट्रोजनची जर ॲक्टिव्हिटी सप्रेस झाली तर ओव्हरी किंवा जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे ते डेव्हलप होतील का? नाही. म्हणजे फिमेल प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ते डेव्हलप होतील का? नाही. ऑब्व्हियसली ते जर डेव्हलप झाले नाही तर मग काय की जी फिमेल असणार आहे ती कशी असणार आहे? स्टराईल. तर अशी केस जर असली तर त्याला आपण काय म्हणतो? फ्री मार्टिन असं म्हणतो. आता ही फ्री मार्टिन केस आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये बघायला भेटते?
पहिली कंडिशन काय की तो ट्विन्स बाळ जन्माला आलेले पाहिजेत. जे ट्विन्स बाळ जन्माला येतील तिच्यातले जे दोन्ही ट्विन्स आहे ते वेगवेगळ्या सेक्सचे असले पाहिजेत. एक मेल असला पाहिजेत आणि एक फिमेल असला पाहिजेत. ठीक आहे, ह्या दोन कंडिशन महत्त्वाच्या आहे फ्री मार्टिनच्या केसमध्ये. ठीक आहे, आता आपण शिकलोय फ्री मार्टिन. आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे ॲबॅटॉयर. ॲबॅटॉयर म्हणजे काय की जिथे गायींना काटल्या जाते म्हणजे कत्तलखाना, त्याला आपण काय म्हणतो ॲबॅटॉयर. म्हणजे ॲनिमल स्लॉटर हाऊस जे असतं त्याला आपण काय म्हणतो ॲबॅटॉयर. आता ॲल्व्हिओलस म्हणजे काय असतं, आता मी तुम्हाला शिकवलं आहे की मिल्क जे आहे ते गायीच्या पोटामध्ये कशा प्रकारे तयार होतं. अडर जे आहे किंवा ज्या ग्लँड्स आहे, ठीक आहे, मॅमरी ग्लँड्स आहे, तिथे मिल्कचं सिंथेसाइज आणि मिल्कचं सिक्रेशन कसं होतं तेवढं लक्षात ठेवा. आता एक सिंपल गोष्ट आहे, हे बघा ही अडर आहे, ठीक आहे, ही काय अडर आहे, ठीक आहे, अशा प्रकारचे अडर असतात. ठीक आहे, त्याला हे अशा प्रकारचे असतात. ठीक आहे, आता या अडरमध्ये इथे समोर काय असतं, अशा प्रकारचे ॲल्व्हिओलस सेल्स असतात. ॲल्व्हिओलस असतात. या ॲल्व्हिओलसच्या आत म्हणजे हे ॲल्व्हिओलस असं पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे. पाऊच लाईक स्ट्रक्चर कसं आहे, स्मॉल पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे जे स्पेरिकल म्हणजे असं गोलाकार आहे आणि ज्याच्यामध्ये एपिथेलियल सेल्स असतात. ठीक आहे, आणि या ॲल्व्हिओलसमध्ये मिल्कचं प्रोडक्शन होत असतं आणि या मिल्कचं प्रोडक्शन ॲल्व्हिओलसमध्ये झाल्यानंतर ते इथून असं अडरमध्ये येत असतं लॅक्टिसिफेरस डक्टमधनं. तर गोष्ट लक्षात ठेवा, ॲल्व्हिओलस काय हे स्मॉल स्ट्रक्चर आहे जे आपल्याला मॅमरी ग्लँडमध्ये आपल्याला सापडतं. आणि हे जे ॲल्व्हिओलसचे असतात हे स्पेरिकल शेपचे आहे. कसे आहे, स्पेरिकल शेपचे. आणि या ॲल्व्हिओलसमध्ये तुम्हाला छोटे छोटे एपिथेलियल सेलची तुम्हाला लाईनिंग याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नंतर बघा ॲनॉरेक्झिया म्हणजे काय. ॲनॉरेक्झिया म्हणजे काय, एक सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही बिमार असाल, तुम्हाला कधी ताप आलेली असेल, ठीक आहे, किंवा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला भूक कधी लागत नाही म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट. आता ही ॲनॉरेक्झिया जी कंडिशन आहे, ज्यावेळेस कॅटलला FMD फूट अँड माउथ ज्यावेळेस डिसीज येतो त्यावेळेस ॲनॉरेक्झियावाली कंडिशन येते किंवा त्याला ट्युबरक्युलोसिस जेव्हा होतो तेव्हा ॲनॉरेक्झिया जनरली येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे ॲनॉरेक्झिया म्हणजे काय की हा एक सिम्पटम्स आहे. सिम्पटम्स कोणता की याला आपण लॉस ऑफ ॲपेटाईट सुद्धा म्हणू शकतो. आता ऑटोप्सी म्हणजे काय असतं, ऑटोप्सी म्हणजे काय असतं की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याला आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेतो, त्याचं पोस्टमॉर्टम करतो. पोस्टमॉर्टम का बरं करतो की ॲक्च्युली त्या व्यक्तीचं जे मरण्याचं जे कारण आहे, डेथचं कारण आहे, याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतो की त्याचं पोस्टमॉर्टम करत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या कॅटलची जर डेथ झाली, जर झाली तर त्याचं आपण पोस्टमॉर्टम करत असतो. म्हणजे काय की का पोस्टमॉर्टम करतो, का डिसेक्शन करतो त्याचं की नेचर ऑफ डिसीज, त्याला जो डिसीज झाला आहे त्याची जी डेथ झाली आहे ती कोणत्या डिसीजमुळे झालेली आहे आणि त्याचं कारण काय, कॉज ऑफ डिसीज. एखादा व्यक्ती जर वारला, एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याचा आपण पोस्टमॉर्टम करतो. का, कारण की कॉज म्हणजे का बरं त्याचा मृत्यू झाला आहे हे माहीत करण्यासाठी आपण करतो. यालाच आपण काय म्हणतो, ऑटोप्सी असं म्हणतो. म्हणजे काय की डिसेक्शन ऑफ द कार्कास म्हणजे काय, मासला आपण काय करतो, त्याचं जे टिश्यूज असतात, बॉडीचे जे टिश्यूज असतात त्याला आपण आयसोलेट करतो, त्याला आपण बाहेर काढतो आणि त्याला एक्झामाइन करतो. ठीक आहे, आणि एक्झामाइन केल्यानंतर आपण त्याच्यापासून शिकतोय, आपण माहीत करतोय की याला ॲक्च्युली याचा जो मृत्यू आहे किंवा या कॅटलचा मृत्यू जो आहे तो कशामुळे झाला आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोप्सी. ऑटोप्सी म्हणजे काय, डिसेक्शन ऑफ द कॅरकॅस टू लर्न द कॉज अँड द नेचर ऑफ द डिसीज ऑर द कॉज ऑफ द डिसीज. ओके, ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता बॅरो म्हणजे काय, बॅरो म्हणजे काय की एखादा मेल स्वाईन म्हणजे काय, पिग. हा जो पिग आहे हा सेक्शुअल मॅच्युरिटी, हा पिग जो आहे हा सेक्शुअल मॅच्युरिटी, हॅलो, ठीक आहे, लक्षात ठेवा की मेल हा बॅरो म्हणजे काय असतं की जो पिग आहे त्याच्यामध्ये आपण कॅस्ट्रेशन करतो. कधी कॅस्ट्रेशन करतो की तो पिग सेक्सुअल मॅच्युरिटी पर्यंत जाण्याच्या अगोदरच आपण त्याच्यामध्ये कॅस्ट्रेशन करतो. तर अशा पिगमध्ये
जो मेल पिग आहे तो सेक्स्युअल मॅच्युरिटीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच जर आपण त्याच्यामध्ये कॅस्ट्रेशन केलं असेल तर त्या पिगला आपण बॅरो असं म्हणतो, त्या स्वाईनला आपण काय म्हणतो, बॅरो असं म्हणतो. बघा, मेल स्वाईन ॲनिमल दॅट वॉज कॅस्ट्रेटेड, काय कॅस्ट्रेटेड, कॅस्ट्रेटेड म्हणजे काय, टू क्रशिंग द स्पर्मॅटिक कॉर्ड ऑफ द मेल, ठीक आहे, कॅस्ट्रेटेड बिफोर रिचिंग द सेक्स्युअल मॅच्युरिटी, त्याला आपण काय म्हणतो, बॅरो असं म्हणतो. आता ब्लाइंड क्वार्टर म्हणजे काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा की जी कॅटल असते तिला असे 4 अडर असतात, बरोबर, 4 असे तिला अडर असतात, ठीक आहे, 2 अडर या साईडला असतात आणि एक अडर इथे असतो आणि एक असा मागे असतो, असे 4 प्रकारचे अडर असतात. याच्यामध्ये काय असतं की अशी कंडिशन असते ही कॅटल आणि बफेलोमध्ये, हिच्यातला 1 क्वार्टर जो आहे म्हणजे एक अडर जो आहे तो परमनंटली नॉन फंक्शनल, म्हणजे काय, दूध देणंच बंद करून देतो, काय करतो, दूध देणंच बंद करून देतो. मग आता हे कशामुळे होतं, लक्षात ठेवा की ॲट्रॉफी ऑफ द सिक्रेटरी टिश्यू म्हणजे जे टिश्यू काय होतं की जे टिश्यू मिल्क प्रोड्यूस करतात. बघा, ॲल्व्हिओलस नावाचं एक स्ट्रक्चर आहे जे स्पेरिकल आहे आणि हे प्रत्येक अडरमध्ये प्रेझेंट असतं. किती अडर असतात, 4 अडर असतात, समोर 2 असतात आणि एक मागच्या बाजूच्या साईडला 2 असतात. तर प्रत्येक अडरमध्ये हे ॲल्व्हिओलस सेल्स असतात. आता होतं काय, या ॲल्व्हिओलस सेलच्या आत एपिथेलियल सेलची अशी लायनिंग असते. ज्यावेळेस ऑट्रॉफी म्हणजे काय की ज्यावेळेस या एपिथेलियल टिश्यू जे आहे हे एनलार्ज होतात, ॲट्रॉफी यांची साईज वाढते किंवा ह्या डॅमेज झालेले असतात, तर अशा कंडिशनमध्ये ह्या मिल्कचं सिंथेसाइज किंवा सिक्रिशन करत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की हा जो अडर आहे, कोणता पण एक अडर हा कम्प्लिटली नॉन फंक्शनल बनतो. तर यालाच आपण काय म्हणतो, ही जी कंडिशन आहे याला आपण ब्लाइंड क्वार्टर असं म्हणतो. काय म्हणतो, ब्लाइंड क्वार्टर. आता ब्लाइंड क्वार्टर म्हणजे काय, इट इज अ कंडिशन इन द डेअरी ॲनिमल इन विच द 1 क्वार्टर ऑफ द अडर, बघा 1 क्वार्टर ऑफ द अडर इज परमनंटली नॉन फंक्शनल, म्हणजे काय की एक कोणती तरी अडर आहे ती परमनंटली नॉन फंक्शनल बनते, ती कधी दूध देत नाही, त्याला आपण काय म्हणतो, ब्लाइंड क्वार्टर असं म्हणतो. आता हे का बरं होतं, ॲट्रॉफी ऑफ द सिक्रेटरी टिश्यू, ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. किंवा काय होतं की एखाद्या ॲनिमलला जर मॅस्टायसिस नावाचा जर रोग झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये पण काय होतं की हे जे सिक्रेटरी टिश्यूज आहे, हे जे ॲल्व्हिओलस आहे ज्याच्या आतमध्ये सिक्रेटरी सेल्स आहे, हे डॅमेज होऊ शकतात, ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये ती जी अडर आहे ती कम्प्लिटली नॉन फंक्शनल बनते. तर ही जी प्रोसेस आहे किंवा यालाच आपण काय म्हणतो, याला आपण ब्लाइंड क्वार्टर असं म्हणतो. आता निम्फोमॅनिया कंडिशन म्हणजे काय असतं की एक सिंपल गोष्ट आहे की फिमेल आर ऑलवेज इन द हीट कंडिशन, म्हणजे एक अशी फिमेल असते, अशी कॅटल असते की जी नेहमी एक हीट कंडिशन जी आहे ती दाखवत असते. बघा, अ फिमेल शोईंग द ॲबनॉर्मली एक्सेसिव्ह अँड द पर्सिस्टंट सेक्स्युअल डिझायर, द कॅरेक्टराइज बाय द फ्रिक्वेंट or the continuous sign of the stress due to hormonal or the ovarian disorder. एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त सेक्स्युअल जे डिझायर्ड आहे हे कधी फिमेलमध्ये जनरली एक्सप्रेस होतात, ज्यावेळेस इस्ट्रोजन जो हार्मोन आहे, इस्ट्रोजन हार्मोन आहे त्याची बॉडीमध्ये ज्यावेळेस लेवल वाढते, ठीक आहे, लेवल वाढते तेव्हा, बरोबर ना. आता जनरली होतं काय की या इस्ट्रोजन हार्मोनची लेवल एवढी वाढलेली असते तर ती जी फिमेल आहे ती नेहमी काय करते की पर्सिस्टंट सेक्स्युअल डिझायर हे जे सिम्पटम्स ती नेहमी शो करत असते किंवा तिला फ्रिक्वेंट किंवा कंटिन्युअस इस्ट्रेसची साईन ती दाखवत असते. अशी जी कंडिशन असते त्याला आपण निम्फोमॅनियाक कंडिशन असं म्हणतो. काय म्हणतो, निम्फोमॅनियाक कंडिशन आपण त्याला म्हणतो किंवा त्याला आपण बुलर सुद्धा म्हणतो किंवा ती जी गाय असते तिला आपण बुलर सुद्धा म्हणतो. म्हणजे अशी फिमेल जी ऑलवेज हीटवर असते किंवा ऑलवेज शोईंग द साइन ऑफ द इस्ट्रस ड्यू टू हार्मोनल ऑर द ओव्हेरियन डिसऑर्डर, ठीक आहे, कळालं. आता बघा, बॅक क्रॉसिंग म्हणजे काय असतं, मॅटिंग ऑफ द क्रॉस ब्रीड वन ऑफ इट्स प्युअर पॅरेंट्स, त्याला आपण काय म्हणतो, बॅक क्रॉस असं म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅक क्रॉस म्हणजे काय, बघा ए नावाचा पॅरेंट्स आहे, दुसरा काय स्मॉल ए नावाचा पॅरेंट्स आहे, ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. या दोघांचा क्रॉस झालेला आहे, यांची प्रोजेनी काय बनवलं, कॅपिटल ए स्मॉल ए. तर अशा कंडिशनमध्ये काय करतो की हा हायब्रिड आहे, बघा दिसला. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करतो की आपण हा जो
ही जी प्रोजेनी आहे ही कोणत्या तरी एका पॅरेंट सोबत आपण क्रॉस करतो आणि तो पॅरेंट जो आहे तो कसा असला पाहिजे, प्युअर असला पाहिजे, म्हणजे होमोझायगस असला पाहिजे. तर यालाच आपण काय म्हणतो, बॅक क्रॉस, म्हणजे मॅटिंग ऑफ द क्रॉस ब्रीड. बघा क्रॉस ब्रीड आहे, वन ऑफ इट्स प्युअर पॅरेंट्स दॅट इज कॉल्ड एज द बॅक क्रॉसिंग. ठीक आहे. आता बॅलन्स रॅशन म्हणजे काय असतं, रेशन एक गोष्ट लक्षात ठेवा, रेशन म्हणजे काय असतं की आपण त्या एखाद्या ॲनिमलला 24 तासामध्ये किती फीड देतो त्याला त्याला आपण काय म्हणतो, रेशन असं म्हणतो. काय म्हणतो, रेशन, RATION, त्याला आपण काय म्हणतो, रेशन असं म्हणतो. तेवढं लक्षात ठेवा. रेशन म्हणजे काय, द ऑफरिंग द फूड टू द ॲनिमल्स इन द 24 hours, त्याला आपण काय म्हणतो, रेशन असं म्हणतो. म्हणजे काय की एखाद्या गाईला एका 24 घंट्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये आपण किती फूड जे आहे ते ऑफर करतो त्याला आपण काय म्हणतो, रेशन असं म्हणतो. आता बॅलन्स रेशन म्हणजे काय असतं, बॅलन्स रेशन आहे, मेंटेनन्स रेशन आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रेशनचे टाईप्स आहे. आता याच्यामध्ये आपण बघूयात की बॅलन्स रेशन म्हणजे काय असतं, की हे असं रेशन आहे म्हणजे 24 तासामध्ये आपण या गाईला असं फूड देतो की ज्या फूडमध्ये सगळ्या प्रकारचे जे न्यूट्रियंट्स आहे ते राईट क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. तर असं जे रेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स रेशन. म्हणजे काय, दैनंदिन खाद्य. रेशन म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सांगतो दैनंदिन खाद्य. अशा प्रकारचं आपण त्यांना खाद्य देतो की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स राईट क्वांटिटीमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स रेशन. म्हणजे तुम्ही त्याला जे दैनंदिन खाद्य देताय त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स हे राईट अमाऊंटमध्ये योग्य प्रमाणात प्रेझेंट आहे. ठीक आहे, अशा रेशनला जे आपण काय म्हणतो, बॅलन्स रेशन असं म्हणतो. आता बुल काफ म्हणजे काय असतं, बुल म्हणजे काय आणि बुलक म्हणजे काय आणि ग्रूमिंग म्हणजे काय ते बघूयात. बुल काफ म्हणजे काय असतं, मेल काफ अंडर द 1 year ऑफ द एज. म्हणजे काय, असं एक गाईचं पिल्लू ज्याचं वय, असं एक गाईचं पिल्लू किंवा असं एक मेल ज्याचं वय हे 1 वर्षाच्या आत असेल त्याला आपण काय म्हणतो, बुल काफ असं म्हणतो. काय म्हणतो, बुल काफ त्याला आपण म्हणतो. आता बुल म्हणजे काय असतं, अनकॅस्ट्रेटेड सेक्शुअली मॅच्युअर्ड मेल, ज्याला आपण काय म्हणतो, बुल असं म्हणतो. म्हणजे काय असतं की बघा 1 वर्षापर्यंत एखाद्या गायीने एखाद्या मेलला जन्म दिला, एखाद्या बाळाला जन्म दिला आणि तो जर मेल असेल त्याला 1 वर्षापर्यंत आपण बुल काफ असं म्हणतो आणि 1 वर्षानंतर त्याला आपण बुल असं म्हणतो. पण या बुलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॅस्ट्रेशन केलेलं नसतं. म्हणजे काय, अनकॅस्ट्रेटेड मेल जो असतो त्याला आपण काय म्हणतो, बुल असं म्हणतो, जो सेक्शुअली मॅच्युअर्ड असतो. तेवढं लक्षात ठेवा. आता बुलक म्हणजे काय असतं की कॅस्ट्रेटेड मेल. बुलक म्हणजे काय असतं की कॅस्ट्रेटेड जो मेल असतो त्याला आपण काय म्हणतो, बुलक असं म्हणतो. काय, कॅस्ट्रेटेड जो मेल आहे त्याला आपण बुलक असं म्हणतो. आता ग्रूमिंग म्हणजे काय असतं की बघा ॲनिमलच्या बॉडीवर आपण असा ब्रश फिरवत असतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरी जर डॉग असेल तर त्याच्या बॉडीवर तुम्ही त्याला ब्रशिंग करता, बरोबर. ठीक आहे, यानं काय होतं की याच्या बॉडीवर जर काही एक्टोपॅरासाइट्स जर असतील, जसं काही टिक असू द्या, ठीक आहे, किंवा एखादे माइट्स इथे लागलेले असू शकतात. तर अशा कंडिशनमध्ये ग्रूमिंग केल्यानंतर काय होतं की एक्टोपॅरासाइट्स रिमूव्ह होतात. दुसरी गोष्ट काय, ह्या ब्लड व्हेसल्स ज्या असतात बॉडीच्या वर ह्या प्रॉपरली काम करायला लागतात. इथे डर्मल ग्लँड्स प्रेझेंट असतात, स्वेट ग्लँड्स प्रेझेंट असतात. तर ग्रूमिंग केल्यामुळे काय होतं की त्या डर्मल ग्लँड्सचे जे पोर्स आहेत ते कम्प्लिटली ओपन होतात. म्हणजे ग्रूमिंग म्हणजे काय असतं की ब्रशिंग द हेअर कोट ऑफ द ॲनिमल बॉडी, त्याला आपण काय म्हणतो, ग्रूमिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, ग्रूमिंग असं म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय बघितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, बुल म्हणजे काय असतं की अनकॅस्ट्रेटेड सेक्शुअली मॅच्युअर्ड मेल, ज्याला आपण बुल असं म्हणतो. आणि बुलक म्हणजे काय असतं की कॅस्ट्रेटेड मेल, ज्याला आपण बुलक असं म्हणतो. आता आपण आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी जो बैल वापरतो तो काय असतो, बुलक. कारण की त्याच्यामध्ये कॅस्ट्रेशन केलेलं असतं. अनकॅस्ट्रेटेड आपण वापरत नाही, कारण की सर्वात जास्त काम करण्याची एफिशियन्सी जी आहे ती आपल्याला बुलकमध्ये दिसून येते, कॅस्ट्रेटेड मेलमध्ये दिसून येते. ठीक आहे, जनरली काय असतं की जे अनकॅस्ट्रेटेड जे मेल असतात त्यांच्यामध्ये काय असतं की टेस्टोस्टेरॉनची जी लेवल आहे ती जास्त असते. त्याच्यामुळे काय असतं की ते डोसाईल ॲनिमल असतात. डोसाईल म्हणजे शांत नसतात. दुसरी गोष्ट काय, ते ॲग्रेसिव्ह असतात. तिसरी गोष्ट काय की त्यांना हँडल जे करणं अवघड असतं. ठीक आहे, हे असे काही इश्यूज आहेत. त्याच्यामुळं आपण जनरली बुल जे आहे ते शेतामध्ये काम करण्यासाठी वापरत नाही. बुल जो असतो तो फक्त आपण मेटिंगमध्ये यूज करतो. पण बुलक जो आहे तो कॅस्ट्रेटेड मेल आहे, ज्याला आपण शेतामध्ये किंवा ड्राफ्ट पर्पजसाठी आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे, हे आपण बघितलं.
आता बघा, काफ स्टार्टर म्हणजे काय असतं, काफ म्हणजे काय, कास्टिंग म्हणजे काय, कॅस्ट्रेशन म्हणजे काय, ह्या बेसिक टर्म्स बघूयात आपण. काफ स्टार्टर म्हणजे काय असतं की बघा, एखाद्या गायीने एखाद्या बाळाला जन्म दिला, त्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या 2 हप्त्यानंतर, म्हणजे काय, एखाद्या गायीने एखाद्या बाळाला जन्म दिला, जन्म दिल्याच्या 2 हप्त्यानंतर त्याला आपण कॉन्सन्ट्रेट फीड प्रोव्हाइड करायचं, कॉन्सन्ट्रेट फीड त्याला ऑफर करायचं. ते असतं ना की तुम्हाला माहित आहे की आपण लगेच गायीला जर जन्म झाला, एखाद्या गायीने जर एखाद्या पिल्लाला जन्म दिला, तर आपण त्याला चारा वगैरे खाऊ घालतो का? नाही. त्याला आपण काय करतो, एखादं पीठ असतं घरात आपल्या दळलेलं, आपण काय करतो, एखाद्या टोपल्यामध्ये प्लास्टिकच्या आपण ते बिजू घालतो, त्याच्यात पाणी टाकतो आणि मग त्याला मिक्स करतो प्रॉपरली आणि ते खाऊ घालतो. हे 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 जे असतं ना, हेच कॉन्सन्ट्रेट असतं. म्हणजे काय की गायीचा जन्म झाल्यानंतर त्याला 2 हप्त्यानंतर त्याला आपण कॉन्सन्ट्रेट फीड त्याला प्रोव्हाइड करायचं, ज्याला आपण काफ स्टार्टर असं म्हणतो. आता काफ म्हणजे काय असतं की यंग ॲनिमल अंडर द 1 year ऑफ द एज, त्याला आपण काफ असं म्हणतो. म्हणजे असा कोणता पण ॲनिमल ज्याचं वय हे 1 वर्षाच्या आत असतं, त्याला आपण काफ असं म्हणतो. मग तो आयदर एक तर मेल सुद्धा असू शकतो किंवा तो फिमेल सुद्धा असू शकतो. आता कास्टिंग म्हणजे काय की तुम्ही बघितलं असेल गावाकडे, एखाद्या ॲनिमलला जर आपल्याला सुई टोचायची आहे, जर त्याच्यामध्ये कॅस्ट्रेशन करायचं आहे, तर अशा कंडिशनमध्ये काय करतो आपण, त्याचे पाय बांधतो. ठीक आहे, त्याला असा त्याला जनरली दोरी बांधतो आणि त्याला जमिनीवर खाली पाडतो. ठीक आहे, कारण की जर आपल्याला त्याचं ऑपरेशन जरी करायचं असलं, ठीक आहे, मग त्याला काय करावं लागतं, आपल्याला जमिनीवर खाली पाडावं लागतं. तर ही जी प्रोसेस आहे याला आपण कास्टिंग असं म्हणतो. म्हणजे काय, थ्रोईंग डाऊन द ॲनिमल, थ्रोईंग डाऊन द ॲनिमल म्हणजे काय की जमिनीवर खाली पाडणे. आणि सेक्युरिंग द लिम, सेक्युरिंग लिम म्हणजे काय असतं की त्याचे पाय बांधून घेणे. लिमचा अर्थ काय की पाय. ठीक आहे, कशासाठी, सर्जिकल ऑपरेशन. ठीक आहे, तुम्हाला जर त्याच्यामध्ये ऑपरेशन्स करायचे आहे किंवा त्याच्यामध्ये कॅस्ट्रेशन करायचं आहे, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कास्टिंग. कास्टिंग म्हणजे काय की थ्रोईंग डाऊन द ॲनिमल अँड द सेक्युरिंग द लिम्ब फॉर द सर्जिकल ऑपरेशन, त्याला आपण कास्टिंग असं म्हणतो. आता कॅस्ट्रेशन म्हणजे काय असतं की रिमूव्हल ऑफ द टेस्टिस, रिमूव्हल ऑफ द टेस्टिस. टेस्टिस कसं रिमूव्ह करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्पेशल लेक्चर हे कॅस्ट्रेशन्सवर आपण बघितलेलं आहे. कॅस्ट्रेशन प्रोसेस काय, याच्यामध्ये एक डबल रिंग मेथड आहे, एक बर्डिझो कॅस्ट्रच्या मदतीनं आपण कॅस्ट्रेशन करतो. कॅस्ट्रेशन म्हणजे काय असतं की त्याची जी एम्बिलिकल कॉर्ड जी आहे, म्हणजे काय की इथं बघा, इथं टेस्टीज आहे, टेस्टीजला एक स्पर्मॅटिक कॉर्ड, सॉरी एम्बिलिकल कॉर्ड म्हटलं मी, स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्डमधनं काय होतं की स्पर्म जनरली प्रोड्यूस होतात. ठीक आहे, आणि ते स्पर्म त्याच्या कॉप्युलेटरी ऑर्गन्समध्ये जातात. तर अशा कंडिशनमध्ये काय करतो की आपण स्पर्मॅटिक कॉर्ड आहे हेच क्रश करून टाकतो. मग स्पर्म जे प्रोड्यूस झालेले आहे ते त्या कॉप्युलेटरी ऑर्गन्समध्ये जात नाही. ठीक आहे, मग काय करतो आपण, कॅस्ट्रेशन म्हणजे काय की टेस्टीज जे आहे, टेस्टिस किंवा ज्या स्पर्मॅटिक कॉर्ड्स आहेत त्या विथ द हेल्प ऑफ बर्डिझो कॅस्टर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या मदतीनं काय करतो आपण, ते क्रश करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅस्ट्रेशन असं म्हणतो. आता चॅलेंज फिडिंग म्हणजे काय असतं, चॅलेंज फिडिंग म्हणजे काय असतं की द प्रॅक्टिस ऑफ द फिडिंग इन विच द गिविंग द हाय लेवल ऑफ द कॉन्सन्ट्रेट टू चॅलेंज द काऊ टू रीच हर मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शन. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरी एखादी गाय आहे, त्या गायीनं जास्त दूध दिलं पाहिजे, याच्यासाठी आपण तिला काय करतो की कॉन्सन्ट्रेट फीड प्रोव्हाइड करतो. काय करतो, कॉन्सन्ट्रेट फीड प्रोव्हाइड करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, चॅलेंज फीडिंग असं म्हणतो. काय म्हणतो, चॅलेंज फीडिंग. म्हणजे आपण तिला चॅलेंज करायला लावतोय मॅक्झिमम किंवा कॉन्सन्ट्रेट फीड देऊन की तू मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शन करून दे आम्हाला. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, चॅलेंज फीडिंग. म्हणजे काय की आपलं फीडिंग, गायीला चारायचं जे इंटेन्शन आहे, त्या काय इंटेन्शन आहे की त्या गायीनं मॅक्झिमम मिल्क प्रोडक्शन दिलं पाहिजे. या अनुषंगाने आपण तिला कॉन्सन्ट्रेट देतो, म्हणजे काय, तिला ढेप वगैरे देतो. तर हे जे असतं, तर यालाच आपण, या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, चॅलेंज फीडिंग असं म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. आता कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय असतं की असं फूड ज्याच्यामध्ये 18% पण कमी क्रूड फायबर्स असतात, त्याला आपण कॉन्सन्ट्रेट असं म्हणतो. काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेट असं म्हणतो. मग ते ग्रेन्स आहे, त्याच्यामध्ये ऑइल केक्स सुद्धा येतात. आता रफेजेस म्हणजे काय असतं की असं जे फूड्स ज्याच्यामध्ये 18% पण जास्त क्रूड फायबर्स असतात, त्याला आपण काय म्हणतो, रफेजेस असं म्हणतो. काय म्हणतो, रफेजेस असं म्हणतो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की क्रिप्टॉर्चिडिझम म्हणजे काय असतं. क्रिप्टॉर्चिडिझम म्हणजे काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे तुम्हाला टेस्टीज दिसतात, मेल ॲनिमलमध्ये तुम्हाला टेस्टीज दिसतील, बरोबर. हे जे टेस्टीज आहे हे एका सॅक लाईक किंवा पाऊचमध्ये असतात, एन्क्लोज असतात. तर त्या पाऊचला आपण काय म्हणतो, स्क्रोटम असं म्हणतो. काय म्हणतो, स्क्रोटम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे टेस्टीज आहे हे या पाऊचमध्ये, स्क्रोटममध्ये कधी येतात की ज्यावेळेस एखाद्या गायीच्या पोटामध्ये ज्यावेळेस तो छोटासा पिल्लू असतो किंवा छोटासा काप असतो, त्यावेळेस 8व्या महिन्यामध्ये हे जे टेस्टीज आहे, हे 8व्या महिन्यापर्यंत हे टेस्टीज जे आहे हे त्या काफच्या पोटातच राहतात.
म्हणजे जो बाळ पोटात आहे गाईच्या, ठीक आहे, त्याच्या पोटामध्येच, त्या बाळाच्या पोटामध्येच हे टेस्टीज असतात 8व्या महिन्यापर्यंत. 8व्या महिन्याच्या नंतर काय होतं की ते स्क्रोटममध्ये येतात. कशामध्ये येतात? स्क्रोटममध्ये येतात. पण जनरली काय होतं की 8वा महिना जरी क्रॉस झाला तरी ते टेस्टीस स्क्रोटममध्ये येत नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की जो मेल ॲनिमल असतो तो काय बनतो? स्टराईल बनतो. काय बनतो? स्टराईल बनतो. तर ही जी कंडिशन आहे, टेस्टीस इज फेल टू डिसेंट इन टू द स्क्रोटम सॅक. काय? टेस्टीज जे आहे ते स्क्रोटम सॅकमध्ये येतच नाही. या कंडिशनलाच आपण काय म्हणतो? क्रिप्टॉर्चिडिझम असं म्हणतो. काय म्हणतो? क्रिप्टॉर्चिडिझम असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता कलिंग म्हणजे काय असतं? कलिंग म्हणजे काय असतं? आता एक सिंपल गोष्ट बघा, तुम्ही कधी 2-2, 3-3, 4-4 फ्रेंड्स असतात, बरोबर. तुमच्या जर एखादा नवीन व्यक्ती जर आला आणि तुमच्या वाईफ्स आणि त्याच्या ज्या वाईफ्स आहे त्या एकमेकांसोबत मॅच नाही झाल्या, तर अशा कंडिशनमध्ये काय करतो आपण की तो जो नवीन आलेला व्यक्ती आहे त्याला बाजूला काढून टाकतो. ठीक आहे, तर म्हणजे आपण काय करतो? त्याला कलिंग करतोय. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे 50-60 गायी आहेत, तिच्यातली एक नवीन गाय आली किंवा एखादी गाय ऑलरेडी आहे तुमच्याकडे, पण त्या गायीला जर डिसीज झालेला असेल तर तिला तुम्ही वेगळं करता. ठीक आहे, म्हणजे काय की अनडिझायरेबल किंवा अनप्रोडक्टिव्ह ॲनिमल जे आहे त्याला तुम्ही सेपरेट करता. त्यालाच आपण काय म्हणतो? कलिंग. आता तुमच्याकडे 10 गायी आहे, तिच्यातली एक गाय 1 लिटर पण दूध देत नाही, अर्धा लिटर पण दूध देत नाही, मग तुम्ही काय करता? तिला बाजूला काढून टाकता. त्यालाच काय म्हणतो आपण? कलिंग असं म्हणतो. काय म्हणतो? कलिंग असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता ड्रेंचिंग म्हणजे काय असतं? आता ड्रेंचिंग बघा, लहानपणी बघा, तुम्ही लहानपणी असताना कप सिरप वगैरे घेतलं असाल, बरोबर. त्या छोट्या एकदम ट्रान्सपरंट झाकणमध्ये, ठीक आहे, तुम्हाला तुमची आई किंवा बाबा तुम्हाला ते औषध द्यायचे, बरोबर. त्याचप्रमाणे ड्रेंचिंग म्हणजे काय असतं की अशा प्रकारचं लिक्विड किंवा अशा प्रकारचं औषध आपण गायीच्या तोंडामध्ये देतो. त्याचं तोंड काय करतो? एलिवेट म्हणजे काय? त्याचं तोंड हातानं असं वर करायचं आणि मग त्याला काय करायचं? औषध द्यायचं. यालाच आपण काय म्हणतो? ड्रेंचिंग. आता ड्रेंचिंग काय? ही एक मेथड आहे ॲडमिनिस्ट्रेटिंग द मेडिसिन टू द ॲनिमल. म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेटिंग म्हणजे काय की मेडिसिन देण्याची पद्धत आहे ॲनिमलला बाय एलिव्हेटिंग द ॲनिमल हेड. म्हणजे काय की ॲनिमलचं हेड वर करून त्याला ही मेडिसिन देण्याची एक पद्धत आहे आणि या पद्धतीलाच आपण काय म्हणतो? ड्रेंचिंग असं म्हणतो. काय म्हणतो? ड्रेंचिंग असं म्हणतो. आता डॉकिंग म्हणजे काय असतं की बघा, ॲनिमलची जी शेपटी आहे तीच कापून टाकायची. काय करायचं? शेपटीच कापून टाकायची. हे आपण का बरं करतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, शेपटीवर पण त्याचे हेअर्स असतात. ही शेपटी काय करते की जमिनीवर अशी लोळते बघा, जिथं शेण असतं तिथं पण लोळते. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की याच्यामध्ये माइट्स, ठीक आहे, छोटे छोटे एक्टोपॅरासाइट्स जे आहेत ते याच्यामध्ये अटॅक करतात आणि अटॅक करून ते ॲनिमलच्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात, त्याला इन्फेक्शन करू शकतात. तर अशा कंडिशनमध्ये काय करतो की ॲनिमलची जी शेपटी आहे तीच आपण जनरली काय करतो? काढून टाकतो. काय करतो? काढून टाकतो. तर यालाच आपण काय म्हणतो? डॉकिंग असं म्हणतो. काय म्हणतो? डॉकिंग. रिमूव्हल ऑफ द टेल ऑफ द ॲनिमल, दॅट इज नोन ॲज द डॉकिंग. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता ड्राय काऊ म्हणजे काय की एखादी काऊ जी आहे ती जनरली मिल्कच प्रोड्यूस करत नाही, तर अशा काऊला आपण काय म्हणतो? ड्राय काऊ असं म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एनर्जी फीड म्हणजे काय? एनर्जी फीड म्हणजे काय? आता तुम्ही प्रोटीन पावडर बघितली असेल, जे लोक जिमला जातात त्यांना प्रोटीन पावडर माहीत असेल. प्रोटीन पावडर काय करते? हे एका प्रकारचं एनर्जी फीड आहे. त्याचप्रमाणे एनर्जी फीड म्हणजे काय असतं की असं फीड ज्याच्यामध्ये 20% पेक्षा पण कमी क्रूड प्रोटीन असतं, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी फीड असं म्हणतो. द फीड दॅट कंटेन द लेस दॅन द 20% क्रूड प्रोटीन, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी फीड असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता दुसरी काय असतं? फिस्टुला. हे तुम्ही बघू शकता. फिस्टुला बघा, गाईच्या पोटावर असं ओपनिंग आपण केलेलं आहे, म्हणजे तुम्ही इथून गाईच्या पोटामध्ये हात घालू शकता. हे रबर टाईप स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही हे ओपन होत नाही, ठीक आहे, हे ओपन होत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही हात घालता तेव्हाच ते ओपन होतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता हे का बरं? कधी कधी काय होतं, गाईच्या पोटामध्ये गॅस ॲक्युम्युलेशनचा प्रॉब्लेम येतो. गॅस ॲक्युम्युलेट झाल्यामुळं काय होतं की गाईचं पोट जे आहे ते जनरली कम्प्लिटली फुगतं. दुसरी गोष्ट काय की जर तुम्हाला गाईची डायजेस्टिव्ह सिस्टीम, जर तुम्ही रिसर्च करत असाल आणि तुम्हाला रिसर्चमध्ये जर गाईची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा प्रकारे काम करते ह्या गोष्टी जर तुम्हाला ऑब्झर्व करायच्या असेल, त्यावेळेस काय करतं की गाईच्या पोटावर अशा प्रकारे होल केलं जातं. ठीक आहे, आणि ज्यावर असं रबर लाईक स्ट्रक्चर जे आहे ते जनरली अटॅच केलेलं असतं. म्हणजे काय की गाईच्या पोटातल्या एन्व्हायरमेंट आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत
कनेक्ट करण्यासाठी एक छोटंसं हे स्ट्रक्चर आहे आणि आपण हे गोलाकार स्ट्रक्चर बनवतो, त्याला आपण काय म्हणतो, फिस्टुला. आणि हे परमनंट ओपनिंग आहे. एकदा काय तुम्ही याला होल केलं पोटाला तर हे परमनंट तसंच राहतं, हे काय लगेच जोडत नाही. म्हणजे काय की फिस्टुला म्हणजे काय की परमनंट ओपनिंग मेड ऑन द बॉडी वॉल ऑफ द ॲनिमल. म्हणजे काय की परमनंट ओपनिंग आपल्याला बनवायची आहे ॲनिमलच्या बॉडी वॉलवर, त्याला आपण काय म्हणतो, फिस्टुला. कशासाठी करतो आपण, डायग्नोसिस. एखादा डिसीज झाला त्याला जर डायग्नोस करायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, त्याला जर ट्रीट करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण करतो. ट्रीटमेंटसाठी आपण करतो. न्यूट्रिशनल स्टडीज, जर तुम्हाला ॲनिमलच्या बॉडीमध्ये जर जे पण पदार्थ किंवा कशा प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुम्ही फिस्टुला जे आहे ते नॅचरल ओपनिंग, आर्टिफिशियल ओपनिंग आहे ते तुम्ही बनवू शकता, ठीक आहे. किंवा डायजेशनला ऑब्झर्व करण्यासाठी, रुमेनमध्ये काय काय कंटेंट आहे त्याला बघण्यासाठी. दुसरं गोष्ट काय की गाईच्या तोंडामध्ये कधी कधी एवढे अल्सर येतात की त्याला काहीच खाल्ल्या जात नाही, ठीक आहे, काहीच नाही, तो खाऊच शकत नाही. किंवा तोंडामध्ये खूप जास्त इन्फेक्शन आलेलं असतं, कधी कधी त्याला लागलेलं असतं तोंडात, काही खिळा खाल्ला किंवा असं काही वेगळं काही खाल्लं तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की बघा, तुम्हाला पण तोंडामध्ये खूप जास्त काही आलं किंवा एखाद्या व्यक्तीला माउथ कॅन्सर झालेला असला तर आपण काय करतो की बाहेरून त्याच्या पोटामध्ये पाईप टाकतो आणि बाहेरून ज्यूस वगैरे काही त्याला डायरेक्टली सोडतो, बरोबर. तर असंच हे काय असतं की अशा वेळेस ॲडमिनिस्ट्रेटिंग फीड, जर तुम्हाला फीड जर डायरेक्ट द्यायचं असेल तर तुम्ही इथून पण त्याला डायरेक्टली फीड देऊ शकता किंवा मेडिसिन तुम्ही इथून त्याला डायरेक्टली देऊ शकता. म्हणून त्याच्यासाठी हे नॅचरल, हे जे आर्टिफिशियल ओपनिंग त्याच्या बॉडी वॉलवर जनरली बनलेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो, फिस्टुला असं म्हणतो. काय म्हणतो, फिस्टुला असं म्हणतो, ठीक आहे. आता एडिमा म्हणजे काय असतं की बॉडी आहे त्याच्यामध्ये, त्याची बॉडी कधी कधी स्वेल होते का, कारण की त्याच्यामध्ये लार्ज फ्लुइड आहे, त्याचं ॲक्युम्युलेशन झालेलं असतं. फीड नाही बरं, इथं फ्लुइड आहे, ठीक आहे, इथं फ्लुइड आहे, एवढं सॉरी आहे, एवढं करेक्शन करून घ्या, हे फीड नाही, इथं काय फ्लुइड आहे. आता एडिमा म्हणजे काय असतं की ॲनिमलची जी बॉडी आहे ती फुगते. का फुगते, कारण की त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ जे फ्लुइड आहे ते ॲक्युम्युलेट झालेलं असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, एडिमा. आता म्युकोनियम म्हणजे काय असतं की एखाद्या ॲनिमलनं जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर त्याची जी फर्स्ट टाइम जो एक्सक्रीट आहे किंवा त्याचं जे वेस्ट मटेरियल आहे, फर्स्ट फेसेस किंवा स्टूल ऑफ ॲनिमल, त्याला आपण मिकोनियम असं म्हणतो. आता मेंटेनन्स रेशन बघा, एक सिंपल गोष्ट आहे. मेंटेनन्स रेशन म्हणजे काय असतं की एखादा व्यक्ती ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस काम करण्यासाठी त्याला 2 पोळ्या अजून शिल्लक लागतात. तो 2 पोळ्या खात असेल तर त्याला 3 पोळ्या तो खातो. पण ठीक आहे, ज्यावेळेस तो काही काम करत नाही त्यावेळेस तो काय खातो, 2च पोळ्या खातो. 3 पोळ्या खातो का, नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲनिमलला ज्यावेळेस एखादा ॲनिमल दूध वगैरे काहीच देत नाही पण त्याला आपल्याला त्याची बॉडी जी आहे ती मेंटेन करायची आहे, त्याला मेंटेन ठेवायचं आहे, त्याचं वेट जे आहे ते तेवढंच राहिलं पाहिजे, त्याची तब्येत खराब झालेली नाही पाहिजे. या अनुषंगाने ॲनिमलला जे आपण फूड देतो, जे आपण त्याला रेशन देतो, म्हणजे काय की 24 घंट्यामध्ये त्या ॲनिमलला जे फूड देतो, कोणत्या अनुषंगाने की रेस्टिंग फेजमध्ये सुद्धा, नॉन प्रोडक्शन म्हणजे दूध ज्यावेळेस गाय देत नाही अशा फेजमध्ये सुद्धा, त्यालाच आपण नॉन प्रोडक्शन फेज म्हणतो, अशा फेजमध्ये सुद्धा ॲनिमलची जी हेल्थ आहे ती चांगली राहिली पाहिजे. आणि हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण त्याला 24 घंट्यामध्ये जे फूड देतो त्याची बॉडी मेंटेन राहण्यासाठी त्याला आपण मेंटेनन्स रेशन असं म्हणतो. काय म्हणतो, मेंटेनन्स रेशन त्याला आपण म्हणतो, ठीक आहे. आता ओपन ॲनिमल म्हणजे काय असतं, फिमेल ॲनिमल आहे दॅट हॅव नॉट बी ब्रीड, ठीक आहे. म्हणजे अशी फिमेल ॲनिमल असते जिचं आजपर्यंत कधी मेटिंग झालेलंच नाही आहे, अशा फिमेल ॲनिमलला आपण काय म्हणतो, ओपन ॲनिमल असं म्हणतो. काय म्हणतो, ओपन ॲनिमल असं म्हणतो. आता प्युबर्टी म्हणजे काय असतं, हा पिरियड ऑफ लाईफ आहे. म्हणजे काय की असा ॲनिमल पहिल्यांदा ज्यावेळेस तो सेक्शुअली मॅच्युअर्ड होतो, त्याचे सेक्स ऑर्गन ज्यावेळेस हे फंक्शनल बनतात, आपण काय म्हणतो की प्युबर्टीवर आलाय. काय म्हणतोय, प्युबर्टीवर आलाय, ठीक आहे. हे प्युबर्टीची साईन आहे. ज्यावेळेस त्याचे पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे फंक्शनल बनतात त्याला आपण काय म्हणतो, प्युबर्टी असं म्हणतो. काय म्हणतो, त्याला आपण प्युबर्टी असं म्हणतो, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता स्क्रब बुल म्हणजे काय असतं, स्क्रब बुल म्हणजे काय असतं. आता बघा, तुमच्या गावामध्ये तुम्ही बघितलं असेल ते बैल वगैरे कोणते पण जनावरं जे आहे ते तुमच्या गल्लीतून, या गल्लीतून त्या गल्लीतनं, ठीक आहे, या रोडवरनं त्या रोडवर ते तुम्हाला दिवसभर फिरताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का की ते जे बुल आहेत ते पर्टिक्युलरली कोणत्या कॅटेगरीचे आहे, ठीक आहे ना. ते नॉन डिस्क्रिप्ट असतात, आपण सांगू शकत नाही तो बुल गिर आहे, तो बुल खिल्लार आहे का, तो बुल कोणता आहे, अजून सैवाल आहे, ठीक आहे, आपण सांगू शकत नाही. मग असे जे बुल आहे जे तुमच्या गावात नेहमी फिरत राहतात असे आणि जे काहीच कामाचे नाही आहे, नॉन डिस्क्रिप्टिंग टाईप आहे, स्ट्रे विलेज कॅटल, ठीक आहे, म्हणजे इकडं तिकडं फिरणार आहे, असे जे बुल आहे त्याला आपण स्क्रब बुल असं म्हणतो. आपण म्हणतो ना की आता ही कार खराब झाली आहे, हिला आता स्क्रब करून टाका. स्क्रब करून टाका म्हणजे काय की हिला आता भंगारमध्ये विकून टाका.
ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण स्क्रब बुल. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता सर्व्हिस पिरियड म्हणजे काय, सर्व्हिस पिरियड म्हणजे काय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गाय आहे, एक कॅटल आहे, त्या कॅटलनं काय केलंय की एका बाळाला आता जन्म दिलाय. काय केलंय, एका बाळाला आता जन्म दिलाय. आता ज्या वेळेस तिने एका बाळाला आता जन्म दिलाय, जन्म दिल्यापासनं तिला आपण समोरचे 90 दिवस तिचं आपण मेटिंग करत नाही. काय, मेटिंग करत नाही. म्हणजे जन्म दिल्यापासनं आपण तिच्या फर्स्ट सक्सेसफुल कन्सेप्शन म्हणजे काय की जो मेटिंग म्हणजे आपण नेक्स्ट टाइम तिला कधी मेटिंग करायचं, 90 दिवसानंतर तिचं मेटिंग घडून आणायचं. पण 90 दिवसापर्यंत तिचं आपण काय करायचं, मेटिंग करायचं नाही. आता हा जो 90 दिवसाचा जो गॅप असतो ना, याला आपण सर्व्हिस पिरियड असं म्हणतो. बघा, एखाद्या गायीने एखाद्या बाळाला ज्यावेळेस जन्म दिला, जन्म दिल्याबरोबर तिचं आपण 90 दिवस तिला रेस्टिंग स्टेजवर ठेवतो. कोणत्या स्टेजवर, रेस्टिंग स्टेजवर. 90 दिवस आपण तिचं कोणत्याही बुलसोबत मेटिंग करत नाही, लक्षात ठेवा. आणि का मीटिंग करत नाही ते तुम्हाला सांगतो मी. 90 दिवसानंतर आपण तिचं काय करतो, मीटिंग करतो. आणि मीटिंग केल्यानंतर कन्सेप्शन होतं. कन्सेप्शन म्हणजे काय की स्पर्म आणि एग याचं फ्युजन होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, कन्सेप्शन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय की 90 दिवस आपण कोणत्याही प्रकारचं मीटिंग करत नाही. हा जो 90 दिवसाचा जो पिरियड आहे यालाच आपण सर्व्हिस पिरियड असं म्हणतो. का याला सर्व्हिस पिरियड म्हणजे काय ॲक्च्युली की असं का बरं, 90 दिवसमध्ये काय होतं की ज्या वेळेस एखादी गाय एखाद्या बाळाला जन्म देते, जन्म दिल्याबरोबर तिचे जे पेल्विक गर्डल्स आहे, पेल्विक गर्डल्स आहे ते कम्प्लिटली एक्सपांड झालेले असतात. पेल्विक गर्डल काय, पेल्विक गर्डल, पेल्विक गर्डल हे कम्प्लिटली एक्सपांड झालेले असतात. तर या पेल्विक गर्डलला रेस्टिंग स्टेजला यायसाठी जशीच्या तसे ज्या पोझिशनला प्रत्येक म्हणजे नॉर्मल पोझिशनला येण्यासाठी नियरली अबाउट 60 ते 90 दिवस लागतात. किती, 60 ते 90 दिवस लागतात. तर हा जो 60 ते 90 दिवसाचा हा जो रेस्टिंग स्टेज जी असते किंवा रेस्टिंग पिरियड जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो, सर्व्हिस पिरियड असं म्हणतो. काय म्हणतो, सर्व्हिस पिरियड. इट इज अ पिरियड बिटवीन द पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय की ज्या वेळेस गाय पहिल्यांदा त्या बाळाला जन्म देते त्याला आपण पार्च्युरेशन म्हणतो. अँड सक्सेसफुल कन्सेप्शन म्हणजे मीटिंगचा जो पिरियड आहे, तर हा जो पिरियड आहे याच्यामधला, तर याला आपण काय म्हणतो, सर्व्हिस पिरियड असं म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता स्टड बुल म्हणजे काय की असा बुल, ठीक आहे, असा मेल बुल ज्याला आपण ब्रीडिंग पर्पजसाठी काय करतो, यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टड बुल असं म्हणतो. ठीक आहे, आता स्प्रिंजर म्हणजे काय असतं, स्प्रिंजर म्हणजे काय असतं, फिमेल कॅटल दॅट शोईंग द ॲडव्हान्स साईन ऑफ द प्रेग्नन्सी, त्याला आपण काय म्हणतो, स्प्रिंजर असं म्हणतो. काय म्हणतो, स्प्रिंजर म्हणतो. आता बघा, ॲडव्हान्स साईन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे काय असतं की तिचं जनरली ॲबडॉमन पेन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, ती काही काम करू शकत नाही, चालू शकत नाही. म्हणजे काय की हे प्रेग्नन्सीचे एक ॲडव्हान्स साईन आहे. पण एखादी फिमेल आता हे प्रेग्नन्सीचे ॲडव्हान्स साईन कधी दाखवते, जनरली ज्यावेळेस 9 महिन्याच्या 5-6 दिवसा अगोदरपासून ती दाखवायला सुरुवात करते. पण एखादी फिमेल ज्यावेळेस ती 8व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यातच हे साईन दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्प्रिंजर असं म्हणतो. काय म्हणतो, स्प्रिंजर असं म्हणतो. म्हणजे काय की फिमेल कॅटल शोईंग द ॲडव्हान्स साईन ऑफ द प्रेग्नन्सी, दॅट इज कॉल्ड ॲज स्प्रिंजर. ठीक आहे, चला आज आपण सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहे त्या कम्प्लिटली आपण बघितलेल्या आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये बेसिक डेफिनेशन्स राहिलेल्या आहेत की टॅटूइंग म्हणजे काय, टॅटूइंग म्हणजे काय. ठीक आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, याची काही सांगायची गरज नाही आहे. आता बेडिंग म्हणजे काय असतं, बेडिंग म्हणजे काय असतं तेवढं तुम्हाला सांगतो. आता जनरली काय होतं की बघा, तुम्ही हिवाळ्यामध्ये बघा की तुम्ही ज्यावेळेस घरात चालतात त्यावेळेस ती चप्पल किंवा सॉक्स घालून चालतात, कारण की काय होतं की तुमच्या पायाला थंड लागू नये म्हणून, बरोबर. आता विंटर सीझनमध्ये काय असतं की ॲनिमल जे असतात त्यांना आपण सिमेंटच्या फ्लोअरवर ठेवत नाही. इथं काय करतो, इथं आपण स्ट्रॉ टाकतो. स्ट्रॉ जे आहे ना ते काय करतात की त्याला वॉर्म करतात. ॲनिमल जिथं बसतात ना त्याला वॉर्म प्रोव्हाइड करतात, म्हणजे ते ब्लँकेटसारखं काम करतात. ठीक आहे, आता हे जे मटेरियल आपण टाकलं याला आपण काय म्हणतो, बेडिंग. ज्याप्रमाणे आपण झोपताना बेड टाकत असतो किंवा बेड आपण सरळ करत असतो, त्याचप्रमाणे विंटर सीझनमध्ये आपण काहीतरी मटेरियल जे आहे ते जमिनीवर टाकतो, ज्याने वॉर्मिंग इफेक्ट जे आहे ते ॲनिमलला येत असतो, त्याला आपण काय म्हणतो, बेडिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. बेडिंगची डेफिनेशन एक लिहून ठेवा. ड्युरिंग द विंटर the suitable bedding should be provided to the young calves. Suitable bedding should be provided
टू यंग काल्स, टू यंग काल, यंग काफ. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. काफ स्टार्टर आपण बघितलाय, कास्टिंग बघितलाय. ठीक आहे. नंतर बघा क्रिप्टोचिटिझम आपण बघितलाय. ठीक आहे. नंतर डी टिकिंग आहे, डी टिकिंग. आता एक सिंपल गोष्ट आहे, गोचिड माहिती आहे ना तुम्हाला, ॲनिमलच्या बॉडीवर ते लागलेलं असतं, ते रक्त प्यायचं काम करतं. त्याचप्रमाणे ॲनिमलच्या बॉडीवरचे जे टिक्स असतात हे एक्टोपॅरासाइट्स आहे. हे जे टिक्स आहेत ना हे एक्टोपॅरासाइट्स आहे. ठीक आहे, एक्टोपॅरासाइट्स. आता हे टिक काढण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, डी टिकिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, डी टिकिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, डी टिकिंग असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे ना, डी टिकिंग त्याला आपण काय म्हणतो, असं त्याला म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर एक लॅक्टेशन कर आहे. लॅक्टेशन कर म्हणजे काय तेवढं लक्षात ठेवा. लॅक्टेशन कर ही एक डेफिनेशन आहे. आता लॅक्टेशन कर म्हणजे काय असतं की लक्षात ठेवा की एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द रेट ऑफ मिल्क secretion during lactation is called lactation curve. आता बघा, तुम्हाला जर गोष्टी जर रिप्रेझेंट करायच्या आहे तर तुम्ही काय करू शकता, एक तर त्याला शब्दात मांडू शकता किंवा त्याचं काहीतरी चित्रीकरण करू शकता. लॅक्टेशन कर म्हणजे काय, तेच असतं. एक सिंपल गोष्ट आहे, मी असा ग्राफ काढला. ठीक आहे, असा ग्राफ काढला. बघा हा ग्राफ काय सांगतो तुम्हाला, जर हा ग्राफला जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तुम्ही शब्दात सांगू शकता की हा ग्राफ सुरुवातीला वाढतोय, एका स्टेशनरी फेजला जातो, नंतर डिक्लाइन होतो. ठीक आहे, बघा इथून तो इन्क्रीज होतो असा, नंतर एका स्टेशनरी फेजला जातो, नंतर खाली डिक्रीज होतो. त्याचप्रमाणे काय असतं, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ॲनिमल सुरुवातीला जास्त 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 दूध द्यायला सुरुवात करते. एका लेवलपर्यंत तिचं दूध जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. नंतर तिचं जसं जसं वय होतं, जसं जसं ड्राय पिरियड चालू होतो तसं तसं तिचं दूध जे आहे ते काय होतं, कमी होतं. ठीक आहे, हा जो पिरियड असतो हे जे आपण रिप्रेझेंट करतो एका कर्वमध्ये हे रिप्रेझेंट करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, लॅक्टेशन कर्व असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, लॅक्टेशन कर्व असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नंतर हां, टिथरिंग म्हणजे काय असतं. टिथरिंग हे एक डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा टिथरिंग. टिथरिंग म्हणजे काय असतं. आता टिथरिंग म्हणजे काय असतं की एक सिंपल गोष्ट आहे, ॲनिमलच्या नाकामध्ये आपण अशी दोरी बांधतो. ठीक आहे, कारण की ॲनिमलला कंट्रोल करण्यासाठी. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो, टिथरिंग असं म्हणतो. इट इज अ वे ऑफ कंट्रोलिंग द मुवमेंट ऑफ द ॲनिमल. अ वे ऑफ कंट्रोलिंग the movement of animal by means of the rope or chain. by means म्हणजे काय, रोपच्या साह्याने, त्याच्या नाकामध्ये रोप बांधून. ठीक आहे, by means of rope or chain. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता विनिंग म्हणजे काय असतं, विनिंग ही एक राहिली आहे. आता एक गोष्ट सांगा, एक सेपरेशन ऑफ द काफ, जे काप असतं छोटंसं पिल्लू त्याच्या आईपासून सेपरेट करणं, त्याला आपण विनिंग असं म्हणतो. सेपरेशन ऑफ काफ फ्रॉम इट्स मदर, त्याला आपण काय म्हणतो, विनिंग असं म्हणतो. ठीक आहे, चालतंय. आता आपण बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहे मित्रांनो त्या बघितलेल्या आहे. ठीक आहे, आता आपला बऱ्यापैकी जो ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्सचा जो सब्जेक्ट आहे तो संपलेला आहे. होप्स तुम्हाला बऱ्यापैकी आपला सिलेबस जो आहे तो समजला असेल. तुम्हाला कसल्याही प्रकारचा जर डाऊट असेल EADS मध्ये तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, तुम्ही मला याच्यावर मेसेज करू शकता. ठीक आहे.
ठीक आहे. चालेल, हॅव अ गुड डे मित्रांनो. चांगला अभ्यास करा. अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट सर्वांना. ठीक आहे. काहीही जर डाऊट असेल, अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा तुषार सर आहेच, त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चला, हॅव अ गुड डे. ठीक आहे. ऑल द बेस्ट सर्वांना.